नमो बुद्धाय, जय भीम फ्रेंड्स. तर मी आज आलेली आहे दादरला. तर आम्ही एक रील शूट करण्यासाठी आलेलो आहोत चैत्यभूमीला. म्हणजे आता सध्या दादर स्टेशनच्या बाहेर आहोत. तर चैत्यभूमीला जाऊन एक रील शूट करणार आहे. घरातून निघतानाच मला म्हणजे शूट करायचं होतं. इंट्रोडक्शन खूप घाई झाली, त्यामुळे मला इथे पोहोचल्यावर मी इंट्रोडक्शन शूट करत आहे तुमच्याबरोबर. म्हणजे इंट्रोडक्शन देत आहे. तर आता इथून आम्ही जाणार आहोत दादर स्टेशनला, तिथून नंतर राजगृहाला आणि नंतर चैत्यभूमीला. तर चला भेटूया थोड्याच वेळात. आम्ही आता चाललेलो आहोत राजगृहाला आणि ह्या अशा पद्धतीनं ना म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा शूट करण्याचा. तसे तर शॉर्ट मी बरेच बनवलेले आहेत आत्तापर्यंत, पण हा एक्सपिरियन्ससुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. ॲक्च्युली हे संविधान हातात पकडताना ना एवढं कन्फ्युजन होत होतं ना मला. ॲक्च्युली मला समजतच नव्हतं म्हणजे नक्की कसं पकडायला सांगत आहेत ते. आणि खूप जास्त ऊन होतं ॲक्च्युली चैत्यभूमीला. खूप दमलो आम्ही. मजासुद्धा आली आणि बरेचसे लोक आमच्याकडेच बघत होते आम्ही काय करतो आहे म्हणून. तर हेच थोड्याशा क्लिप तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि ह्याचे जे म्हणजे फायनल जे रिझल्ट आहे ना तो तुम्हाला बघायचा असेल ना, तर त्याचे 2 शॉर्ट्स जे आहेत ते उद्या येणार आहेत आणि एक जो आहे तो परवा येईल. तर ते नक्की जाऊन बघायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बिहाइंड द सीनचा ना थोडासा डिटेलमध्ये मी एक लाँग व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तो जयंती झाल्यानंतर येईल, तर तो सुद्धा बघायला विसरू नका. आणि नक्कीच आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल. तर नक्की 14 तारखेला जे आमचे 2 शॉर्ट रिलीज होणार आहेत ना ते नक्की बघा. तर हा बिहाइंड द सीन्सचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त रील शूट करायला इकडे आलो होतो आणि त्याचा बिहाइंड द सीन हा शूट केलेला आहे. तसं शूट केलं ते थोडासा क्लिप तुमच्यावर शेअर केलेला आहे. आणि ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना तर तो चॅनलवर 2-3 दिवसांनी येईल, कारण की आता जयंती आहे. तर जयंतीमध्ये भीती असते, तर लॉंग व्हिडिओ मला एडिट करायला जमणार नाही आहे. तर तो 2-3 दिवसानंतर येईल. तर आता आम्ही थोड्या वेळ इथे मस्त खूप छान हवा सुटली, कारण दिवसभर आम्ही शूट करत होतो ना, खूप गरम होत होतं. तर मस्त तो थोडा वेळ मस्त आनंद घेतो इथल्या वातावरणाचा आणि नंतर घरी जायला निघतो. आम्ही सनसेट घेण्यासाठी थांबलो होतो आणि इकडे डेकोरेशनचं काम कसं चालूच होतं. तर आम्हाला वाटलं नव्हतं की लाईट्स ऑन होतील संध्याकाळ झाल्यानंतर, पण झाल्या ऑन, त्यासुद्धा बघायला भेटल्या. चला आता आम्ही घरी चाललो आहे. मस्त लाईट्ससुद्धा लागल्या, त्यासुद्धा बघायला भेटल्या.